चिंचवली स्मशानभूमीची शेड दुरावस्थेत। माणगाव तालुक्यातील गोरेगाव विभागातील चिंचवली ग्रामपंचायत हद्दीतील स्मशानभूमीची शेड चक्रीवादळामुळे उडून गेल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे। चक्रीवादळानंतर शेडची तातडीने दुरुस्ती अथवा नव्याने उभारणी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने करण्यात येत आहे। या कामासाठी ॲडव्होकेट लिमजे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला। मात्र वारंवार मागणी करूनही अद्याप शेडच्या कामाबाबत प्रशासनाकडून हालचाल करण्यात आलेली नाही। स्मशानभूमीची शेड नसल्यामुळे अंत्यविधीच्या वेळी नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। पावसाळ्यात तर परिस्थिती अधिक गंभीर होत असून मृतांच्या अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याने लवकरात लवकर शेड बांधावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत। आपण सगळेजण उभे आहोत। हे चिंचवली ग्रामपंचायत अंतर्गत जी स्मशानभूमी येते त्या ठिकाणी उभे आहोत आपण इथली परिस्थिती आता सध्या बघू शकताय। जी परिस्थिती आहे त्या स्मशानभूमीवर आमच्या इथे ना शेड आहे, ना पत्रा शेड आहे, ना RCC शेड आहे। या ठिकाणची ही जी मागणी आहे, मी स्वतः ग्रामपंचायत सदस्य 2017 ते 2022 मध्ये या कालावधीमध्ये होतो। की 17 पासून मी सतत मागणी करत आलो, ग्रामपंचायतकडे असेल किंवा पंचायत समितीकडे असेल किंवा वरिष्ठ नेते मंडळीजवळ असेल की बाबा ही जी स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीवर आपल्याला RCC पद्धतीचं बांधकाम होऊन त्या ठिकाणी स्मशानभूमी होणं अत्यंत गरजेचं आहे। कारण आपण सोबत आता एक मी व्हिडिओ तुम्हाला नंतर देईनच। गेल्या वर्षी ह्याच ऑगस्ट महिन्यामध्ये माझ्या आईचा मृत्यू झाला होता। त्यावेळेला आम्ही ह्या ठिकाणी जे काही आम्ही विधी करत होतो, मुसळधार पाऊस होता, वरती पत्रा शेड नसल्यामुळं आम्हाला त्या दयनीय परिस्थितीमध्ये आम्हाला त्या ठिकाणी जे काही प्लास्टिक टाकून वरनं आम्हाला सगळे जे मृत्यूनंतरचे जे काही विधी होते ते करायला लागले होते। मी 2017 पासून 2018 असेल, 2020 असेल, निसर्ग वादळ 2020ला आलं, तिथपासून 2026 आजच्या तारखेपर्यंत मी सतत प्रशासनाकडे पाठपुरावा करतोय। ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असतील किंवा वरिष्ठ नेते मंडळी असतील की जेणेकरून ही जी स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीवर एक परमनंट RCC शेड व्हावी। मी पत्रा शेडला विरोध ह्याच्यासाठीच करतोय कारण इथला जो आजूबाजूचा परिसर आहे हा सगळा मोकळा परिसर आहे। या ठिकाणी सतत वारा वादळ चालू असतो। पत्रा शेड करायची, दरवर्षी ती वाऱ्यामध्ये उडणार आणि त्याच्यावर दरवर्षी 1 लाख 2 लाखाचा निधी वारंवार टाकत राहणार। त्यामुळे मी मागणी करत होतो की एकदाच 10-15 लाख रुपये जातील, परंतु RCC जर का बांधकाम झालं तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची दुरावस्था कधी होणार नाही आणि त्याच्यामध्ये सातत्याने आम्हाला एक चांगल्या पद्धतीची स्मशान शेड ह्या ठिकाणी उपलब्ध होईल। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी, ही जी स्मशानभूमी आहे ही चिंचवली ग्रामपंचायत अंतर्गत असणारी एकुलती एक स्मशानभूमी आहे। परंतु पावसाळी जर का परिस्थिती बघितली, मुसळधार पावसामध्ये देखील सुद्धा आम्हाला या ठिकाणी येऊन वरती मृतदेहावर प्लास्टिक टाकून त्या ठिकाणी अंत्यविधी पार पाडायला लागतात। या ठिकाणी एक RCC पद्धतीची स्मशानभूमी द्यावी, स्मशानभूमी बांधावी। त्याचबरोबर आजूबाजूला एक किमान 25-50 लोक उभी राहतील आणि ते अंत्यविधीच्या दिवशीचे सर्व विधी व्यवस्थित पाहू शकतील, पार पाडू शकतील, त्या दुःखद प्रसंगाला ते सहभागी होऊ शकतील। अशा पद्धतीची एक निवारा शेड, पत्रा शेड उभी करण्यात यावी।